आज आपल्या समोर कोर्टामध्ये एक अशी व्यक्ती आहे की जिच्या विरुद्ध कारस्थान करून त्या व्यक्तीचा अपघात घडवण्यात आला। त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीने स्वतःची आई गमावली, 13 महिने अंडरग्राऊंड होते, कोमाशी झुंज दिली आणि या 13 महिन्यात युअर ऑनर या व्यक्तीच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या माणसांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे। आणि आज ती व्यक्ती जर कोर्टामध्ये सत्य सांगून निर्दोष व्यक्तींची मुक्तता करण्यासाठी झगडत असेल तर मला असं वाटतं युअर ऑनर की ह्या व्यक्तीसाठी निदान एक उलट तपासणी घेण्याची परवानगी कोर्टाने जरूर द्यावी। युअर ऑनर, माझी कोर्टाला अशी विनंती आहे की रवी मुजुमदार यांची उलट तपासणी घेण्याची मला परवानगी देण्यात यावी। ठीक आहे, परवानगी आहे। पण रवी मुजुमदार कुठे आहेत? सर, आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन आलोय। इकडे बस बस ठेव 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 हा काय प्रकार आहे? माफ करा आम्हाला, पण आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता। श्रीकांत परत आल्यापासून रवी मुजुमदार त्यांच्या मागावर होते। ते त्यांना जीवे मारायचा प्रयत्न करत होते आणि आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता। त्यामुळे मी आणि श्रीकांत आम्ही दोघंही जेव्हा कोर्टात साक्ष देण्यासाठी येत होतो ना, तेव्हा रवी मुजुमदारनी मला किडनॅप करायचा प्रयत्न केला आणि मला एका गोडाऊनमध्ये डांबवून ठेवलं। आणि तिकडनं बाहेर पडायचा काहीच मार्ग नव्हता, त्यामुळे तिकडे खूप हातापायी झाली। पण जेव्हा रवी मुजुमदारनी आम्हाला मारण्यासाठी हत्यार हातात घेतलं ना, तेव्हा माझ्या आणि श्रीकांतच्या लक्षात आलं की हा असा तसा कोर्टात स्वतःहून येणारच नाही। म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं आणि त्यांना इथे कोर्टात आणावं लागलं। रवी मुजुमदार यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवा। थँक्यू। येस सर। रवी मुजुमदार, श्रीकांत इनामदार हे जिवंत आहेत हे कळल्यानंतर तुम्ही त्यांना 13 महिने डांबून ठेवलं। त्यांची संपत्ती आणि बँक बॅलन्स बळकावण्यासाठी तुम्ही खोटी कागदपत्र तयार केलीत असं श्रीकांत इनामदारांचं म्हणणं आहे। ते तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य करावंच लागेल याला मजाच आहे। मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले, रोज याचा आवाज ऐकायचो। श्रीकांत इनामदार, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला विटनेस बॉक्स मध्ये बोलवलं जाईल। प्लीज बसा। बोला, तुम्हाला मान्य आहे की नाही? हे सगळे आरोप मला मान्य आहेत। ग्रेट। माझी कोर्टाला विनंती आहे की कोर्टाने हा मुद्दा नमूद करून ठेवावा। तर आता थेट मुद्द्यावर येऊया। रवी मुजुमदार, तुम्ही सिद्धिराज गाडे पाटील यांना अडकवण्यासाठी मुद्दाम हा कट केलात, बरोबर आहे? सिद्धिराज गाडे पाटील यांच्या गाडीच्या ॲक्सिडेंटशी माझा काही संबंध नाही। संबंध आहे, कारण अपघाताच्या दिवशी श्रीकांत इनामदार यांच्या गाडीला 2 गाड्यांची धडक बसली होती आणि सिद्धिराज गाडे पाटील यांचा असा समज झाला की त्यांच्या गाडीमुळे श्रीकांत इनामदार यांच्या गाडीला अपघात झाला। हे तुम्हाला खूप आधीपासून माहिती होतं आणि त्यामुळे तुम्ही त्यांना सातत्याने असं भासवत राहिलात की त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती खरी आहे, बरोबर? मी फक्त श्रीकांत इनामदार यांना लपवून ठेवलं होतं। सिद्धिराज गाडे पाटील यांना मी नाही फसवलं।
मिस्टर रवी मुजुमदार, अपघातामुळे श्रीकांत इनामदार मृत ठरले आणि त्याचमुळे तुम्हाला त्यांची संपत्ती बळकावण्याची संधी मिळाली. अपघाताचा थेट फायदा तुम्हालाच झाला. तरीही अपघातामध्ये तुमचा हात नव्हता. तुम्हाला तुमच्या मेहुण्याला कायमचं संपवायचं होतं, नाही का? या अपघाताशी माझा काहीही संबंध नाही. या ट्रक ड्रायव्हरला मी ओळखत देखील नाही. युअर ऑनर, रवी मुजुमदार कोर्टामध्ये आल्यापासून एकदाही ट्रक ड्रायव्हरचा उल्लेखही झालेला नाहीये. तरीही मला सांगा, तुम्हाला कसं माहिती हो ह्याच्यामध्ये ट्रक ड्रायव्हर इन्व्हॉल्ड आहे ते? होत्यात असताना ऐकू येतं ना सर. मगाशी आता इथेच तुम्ही म्हणालात की ट्रक ड्रायव्हर गुन्हेगार आहे म्हणून. माय लॉर्ड, ॲडव्होकेट कालिंदी साक्षीदारावर दबाव आणतायत. अपघाताशी संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा त्यांच्याकडे नाहीये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे युअर ऑनर, अपघाताचा फायदा घेणारी व्यक्तीच अपघाताच्या कटामागे आहे, हे लॉजिकली बरोबर आहे. माफ करा, पण माझ्या ज्ञानानुसार लॉजिकवरती कुठलाही आरोप प्रूव्ह होत नाही, राईट? रवी, तुम्ही ट्रक ड्रायव्हरला सुपारी दिली होती हे मान्य करा. या अपघाताशी माझा काहीही संबंध नाही. माय लॉर्ड, उलट तपासणीतून अपघाताचा कोणताही पुरावा समोर आलेला नाहीये. अजून उलट तपासणी संपलेलीच नाहीये. ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट कालिंदी, या केसमध्ये पुरावा मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ देण्यात आला होता. तुम्ही विनंती केली, त्याचा मान राखून श्रीकांत इनामदार आणि रवी मुजुमदार यांच्या उलट तपासण्या देखील झाल्या. आता कोर्टावर तुम्ही आणखीन दडपण टाकू शकत नाही. आता कोर्ट या निष्कर्षावर आलेला आहे की आरोपी रवी मुजुमदार यांनी श्रीकांत इनामदार यांना जिवंत असूनही जगापासून लपवून ठेवले, मृत असल्याचे भासवले आणि त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. त्या गुन्ह्यांसाठी त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात येईल. परंतु या उलट तपासणीमध्ये रवी मुजुमदार यांचा अपघातात सामील असलेल्या ट्रक ड्रायव्हरशी कोणताही संबंध होता किंवा त्यांनी ट्रक ड्रायव्हरला श्रीकांत इनामदार यांना मारण्याची सुपारी दिली होती हे सिद्ध होऊ शकलेलं नाही.